लोक कलाकार महावीर गुड्डू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं जे उत्तर आहे हरियाणा राज्य आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आला होता डबल टेनिस कोर्टची चौडाई किती आहे? तर याचं उत्तर आहे 10.97 मीटर. तिसरा प्रश्न आला होता भारतीय संविधान अनुच्छेद 32चा संबंध कायशाशी आहे? तर याचं उत्तर आहे संविधानिक उपचाराचा अधिकार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचा आज पेपर झाला 10 फेब्रुवारीला आणि पहिली शिफ्टला जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. यामध्ये जीकेचे कोणते प्रश्न आले होते, गणिताचे कोणते प्रश्न आले होते, बुद्धिमत्ता चाचणीचे कोणते प्रश्न आले होते, हिंदी व्याकरणचे कोणकोणते प्रश्न आले होते, तर संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी येत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी चौथा जो प्रश्न आला होता खिलाफत आंदोलन कोणत्या धर्माशी संबंधित आहे हा प्रश्न या ठिकाणी आला होता. ज्यांनी सुद्धा इस्लाम धर्म केला असेल तर त्यांचा प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. आता उत्तर इस्लाम धर्म आहे. त्यानंतर पहा भारताचे वर्तमान सीएजी कोण आहे? तर याचं जे उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू याचं जे उत्तर आहे. ज्यांनी सुद्धा गिरीशचंद्र मुर्मू केलं असेल तर त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न या ठिकाणी आला होता वर्तमान भारत सरकार कॅबिनेट सचिव कोण आहे? तर याचं जे उत्तर आहे टी.व्ही. सोमनाथन याचं जे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न आला होता मोहिनीअट्टम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मोहिनीअट्टम जे हे केरळाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे सुरेंद्र मोहन मिश्र आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो कथकली सुद्धा काही प्रश्न आला एखादा ज्यांचा सुद्धा आता मोहिनीअट्टम जे हे केरळ राज्यात आहे आणि कथकली सुद्धा हे केरळ राज्यात आहे. कथकली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या दिवसामध्ये येऊ शकते. तर त्याचं उत्तर सुद्धा केरळमध्ये आहे. ठीक आहे. कथकली झालं, मोहिनीअट्टम झालं, तर हे जे आहे हा केरळ राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न या ठिकाणी आला होता सुरेंद्र मोहन मिश्रन आणि गोदावरी सिंग कला क्षेत्र पद्मश्री पुरस्कार 2024 कोणत्या राज्यातले होते यांना पुरस्कार देण्यात आला? तर पहा सुरेंद्र मोहन मिश्रन आणि गोदावरी सिंग कला क्षेत्र. ठीक आहे. गोदावरी सिंग तर यांना कला क्षेत्रामध्ये जे पद्मश्री पुरस्कार 2024 देण्यात आला तर हे वाराणसी उत्तर प्रदेशातले आहे दोघं. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न होता राज्य विधानसभा कोणत्या धन विधेयक कोणाच्या शिफारशीवरून प्रस्तुत करते राज्याचा? तर याचं उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. ठीक आहे. तर हे एवढे प्रश्न या ठिकाणी आले होते आणि आपण गणिताचे जर पाहिले तर गणिताचे जे प्रश्न परीक्षेला आले होते तर पहा गणिताचे जवळपास या ठिकाणी साधारण व्याजचे काही प्रश्न त्या ठिकाणी होते. ठीक आहे. त्याचबरोबर चक्रवाढ व्याजचे सुद्धा काही प्रश्न होते. सरलीकरणचे सुद्धा जवळपास 2 ते 3 प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेजचे सुद्धा प्रश्न आले होते. त्याचबरोबर जे रेल्वे गाडीचे काही प्रश्न आले होते. ठीक आहे. त्याचबरोबर नफा तोट्याचे काही प्रश्न आले होते. त्याचबरोबर काम वेळचे सुद्धा काही त्या ठिकाणी प्रश्न आले होते आणि एखादा त्या ठिकाणी जे डायग्रामच्या रिलेटेड या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी होता. ठीक आहे. त्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणीचं जर पाहिलं तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बैठक व्यवस्थीकरणाचे 2 प्रश्न परीक्षेला येऊन राहिले, रक्तसंबंधाचे 1 ते 2 प्रश्न परीक्षेला येऊन राहिले, अंग्रेजी शब्दकोशचे प्रश्न एखादा प्रश्न येऊन राहिला, त्याचबरोबर पास्याचा प्रश्न येऊन राहिला, पास्याचा एखादा प्रश्न, त्याचबरोबर मॅथमॅटिकल ऑपरेशनचे काही प्रश्न या ठिकाणी येऊन आले एखादा, त्याला भाग गुण जोड घटा असं सुद्धा आपण म्हटलं जातं. त्याचबरोबर नंबर सिरीजचे 2 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिला, एक एकदम हार्ड आहे आणि एक जे विद्यार्थी मित्रांनो एक सोपा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे तसंच बैठक व्यवस्थीकरणाचं सुद्धा एक सोपा येऊन आला, एक हार्ड येऊन आला. ठीक आहे. त्यानंतर अंग्रेजी अल्फाबेटिकचे जवळपास 6 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन आले जे की खूप इजी आहे. त्यांचे म्हणजे 1-1 मार्कांना 2-2 आपला 1-1 क्रमनं 2-2 क्रमनं प्लस करायला लागून राहिलं असे काही प्रश्न त्या ठिकाणी येऊन राहिले. तर अंग्रेजी अल्फाबेटचे सोपे प्रश्न येऊन राहिले, डायग्रामचे 2 प्रश्न परीक्षेला येऊन राहिले आणि कागद मोडण्याचा एक प्रश्न येऊन राहिला. ठीक आहे. आणि एक जे रिझनिंग मध्ये एक प्रश्न आणखी येऊन राहिला. तर 2 म्हणजे कसा? ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर अशा रिलेटेड एक प्रश्न जे आहे रिझनिंगचा येऊन राहिला. ठीक आहे. बघू शकता या ठिकाणी असे ते 4 ऑप्शन आपल्याला सोडवायचं असलं तर ते 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी ते रिक्त जे पण आहेत हे ऑप्शन आपल्याला टाकावं लागते आणि पाहा लागते की याच्यातलं कोणतं बरोबर त्या ठिकाणी येत आहे तर त्याच्या रिलेटेड येऊन राहिला. ठीक आहे. तर एवढे या ठिकाणी रिझनिंग येऊन आले. त्यानंतर आपण हिंदी व्याकरणचे जर पाहिले तर हिंदी व्याकरणमध्ये पहा वाक्यांश किल एक शब्द याचे 2 प्रश्न परीक्षेला येऊन राहिले. त्यानंतर जे मुहावऱ्याच्या जवळपास एखादा प्रश्न पाहायला भेटण्याला, विलोमचे 2 प्रश्न येऊन राहिले तर झाले किती? हे जवळपास 5 प्रश्न. पर्यायवाचीचा एखादा येऊन आला झाले किती? 6. त्यानंतर जे त्रुटीचे 2 येऊन आले तर झाले किती? 8. त्याचबरोबर अशुद्धीचे 2 येऊन आले तर झाले किती? 10. त्याचबरोबर रिक्त स्थानची जे विद्यार्थी रिक्त स्थानचे 2 प्रश्न येऊन राहिले. ठीक आहे. तर झाले किती? 12.
त्याचबरोबर 5 प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो पॅराग्राफची या ठिकाणी होऊन राहिले, तर झाले किती 17. ठीक आहे 17. तर त्याचबरोबर या ठिकाणी काही काही जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तर हिंदी व्याकरणचे 2-3 प्रश्न थोडेसे कॉवर्ड सुद्धा येत आहे. ठीक आहे, क्रियासंबंधी सुद्धा काही येत आहे एखादा. ठीक आहे, तर अशा रिलेटेड येऊन राहिले या ठिकाणी. आणि रिक्त स्थानचे सुद्धा एखादा आणखी तुम्हाला पाहायला भेटणार. अशा प्रकारे जे एसएससी जीडीचे पेपरला जे प्रश्न परीक्षेला येऊन राहिले. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्वाची माहिती. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.